आपण सगळे तालुक्यातले जमलेले सर्व माझे बांधव भगिनी आणि उपस्थित मित्र, काल जो रात्रीचा प्रकार घडला तो अतिशय दुर्दैवी होता, परंतु आपल्या तालुक्याला तो नवीन नव्हता. ही एक तालुक्याची परंपरा राहिलेली पहिल्यापासून. फक्त एका बाजूला सांगायचं दहशतमुक्त तालुका आहे आणि वर्षानुवर्ष तालुका दहशतीखाली ठेवायचा. पण तुम्हाला लोकशाही मान्य नव्हती इतक्या वर्ष, तुम्हाला फक्त ठोकशाही मान्य होती. आणि मला वाटतं त्याचा परिणाम कालच्या घटनेच्या निमित्तानं लोकांना पाहायला मिळाला. खरं लोकशाहीतून सांगतो की आम्ही जसं अमोल म्हटलं, आम्ही आमचा संयम सोडला नाही आहे, परंतु तशी जर वेळ आली तर जसं तसं उत्तर देण्याची सुद्धा ताकद आमच्यात आहे, मला या निमित्तानं सांगितलं पाहिजे. आणि माझी कार्यकर्त्यांच्या निमित्तानं विनंती आहे की फार उत्साह भरात काही वेगळं काही करू नका. संगमनेरच्या जनतेला जर कळालं याचा खरं सूत्रधार कोण आहे. आमचा एका गावाचा सरपंच, त्यांचा जो कार्यकर्ता आहे तो त्याची आता व्हायरलची क्लिप व्हायरल झाली ती आपल्याला वाजून दाखवतो. एकाकडे सांगायचं संगमनेर शांत आहे, संयमी आहे, हे फक्त वरवरचं दुखणं, हे वरवरचं फक्त एक वातावरण होतं इतक्या वर्षामध्ये. आता या निमित्तानं त्यांचं खरं स्वरूप तालुक्याला कळलेलं आहे. तुम्ही संगमनेरकर चिंता करू नका. संगमनेरमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आम्ही आलेलो नाही आहे, संगमनेरमध्ये गुंडगिरी निर्माण करण्यासाठी आपण आलेलो नाही आहे. या संगमनेर तालुक्याच्या प्रत्येक घरामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, तालुक्याचं परिवर्तन झालं पाहिजे, तालुका दुष्काळमुक्त झाला पाहिजे, तालुक्यामध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या पाहिजे. यासाठी आपण आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि ते या दिलेल्या शब्द आम्ही विसरलेलो नाही आहे. आणि म्हणून आता ही शेवटची अस्तित्वाची लढाई या मंडळीची सुरू आहे. आणि अस्तित्व फक्त आम्ही दहशत आणि गुंडगिरी निर्माण करू शकतो अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे. एका बाजूला दहशतवाद आहे, गुंडगिरी आहे, त्यांना काय करायचं ते लग लाभो, त्यांना त्याचा काय बंदोबस्त करायचा आम्ही करू, तुम्ही चिंता करू नका. जनतेला मी खात्रीपूर्वक सांगतो, हे दहशतवाद तुम्ही उद्या संपला तर तुम्ही समजा ती माझी जबाबदारी. घरी बसवलं. आता कालच्या घटनेच्या नंतर लोकांच्या मनातून सुद्धा तुम्ही उतरलेला आहात, ही जाणीव तुम्हाला आता ठेवली पाहिजे. ती कालची घटना अचानक घडलेली नाही आहे, याच्या मागे खरा सूत्रधार कोण आहे. या सूत्रधाराचा शोध लागला पाहिजे. मी पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकारामध्ये कचुराई केली असेल त्यांच्या सुद्धा कारवाई होईल हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. परंतु एकीकडे लगेच मारहाण होते, दुसरीकडे फ्लेक्सबोर्ड लागतात, निषेधाचे सोशल मीडियावर त्या ठिकाणी पोस्ट येत आहेत, दुसरीकडे त्या आरोपीच्या सोशल मीडियावर त्याचे अकाउंट डिलीट होत आहेत. म्हणजे किती सुनियोजित हा कट होता आमच्या अमोल भाऊच्यासाठी. परंतु आपल्या सगळ्या जनतेच्या उपकारानं, ताकदीनं, प्रेमानं आमच्या अमोल भाऊचा बाकासुद्धा त्या ठिकाणी केससुद्धा वाकडा झाला नाही. मला वाटतं मी काय फार या तर बोलणार नाही, पण या निमित्तानं एकच अधिकाऱ्यांना सांगणार आहे की हे पारदर्शीपणे आज सगळ्या प्रकारची चौकशी झाली पाहिजे. भाषण किती आपण करू, पण आता तुम्ही सज्ज झालं पाहिजे कार्यकर्त्यांनी. धांदळपाड्या हल्ला झाला, तालुक्याचा आमदार बदलला तुम्हाला मी सांगतो. आता या हल्ल्याचा जर निषेध करत असेल, केवळ घोषणा देऊन चालणार नाही, केवळ त्या ठिकाणी धिक्कार करून चालणार नाही. येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 100% भगवा फडकला पाहिजे, महायुतीचा झेंडा फडकला पाहिजे. असं काम तुम्ही कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. करणार का तुम्ही? आता कोण सांगा मला करणार, हे महत्वाचं आहे. त्या निमित्तानं आज तालुका पुण्यातला मला तुमच्या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर एक माझा स्वतःचा हुरूप वाटला की आपण मेलेल्या आईचे दूध पिलेले नाही आहेत.
आता तुमच्या आता अशा ठोकशाहीनं या तालुक्याचा हिंदुत्वाचा विचार संपणार नाही, मला त्यांना सांगितलं पाहिजे. महायुतीचा कार्यकर्ता आता स्वस्थ बसणार नाही. संप्रदायावर त्या ठिकाणी हल्ले करण्याचा मी प्रयत्न केला आणि मग ती दहशत निर्माण की तुम्ही करण्याचा तुम्ही प्रयत्न करत होता, त्यातून आमच्या अंमलभाव तुम्ही हल्ला केला. तर म्हणजे तुम्ही असे किती हल्ले कीर्तनकारावर केलेत, अंमलभावावर केलेत, तर त्याच ताकदीनं या तालुक्यातली जनता ही तुमच्या विरोधामध्ये उभी राहिल्याशिवाय राहणार नाही, असं मला त्यांना निमित्त सांगायचं. प्रत्येक घरात आता या तालुक्यामध्ये अमोल खताळ आहे आणि आमचा स्वाभिमानी युवक गुंडगिरी दहशतच्या विरोधात आता उभा राहिलेला आहे. आणि केवळ फक्त उभा राहिला नाही, तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरता आपल्या स्वतःला झोकून दिलेलं आहे. मला कधी कधी आश्चर्य वाटलं की अमोल काय करू शकणार आहे, पण आपल्या सगळ्यांचे अंदाज जरी चुकीचे ठरवले तर तालुक्याला न भूषो न भविष्यती अशा प्रकारचा विकासाचा मार्ग त्यांनी खुला करून दिला. एक दिवस अमोलचा जात नाही की ते मला सांगत नाही की मला हे पाहिजे, मला ते रस्ता पाहिजे, तो बंधारा पाहिजे, पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. निळवंड्याचं पाणी आता तालुक्यात आलं अमोल सगळ्यांना. दुष्काळी भागातले लोक पिसले होते, त्यांना काम करून दुष्काळी ठेवलं होतं. आता अमोल भाऊच्या निमित्तानं प्रत्येकाच्या घरामध्ये शेतामध्ये आपण पाणी आणून दिलेलं आहे. हा तालुका दुष्काळमुक्त करण्याचा जो प्रयत्न आपण करण्याचा निर्धार केला होता निवडणुकीमध्ये, तालुका दुष्काळमुक्त केलेला आहे. मला सांगा तळेगावच्या निमोनच्या लोकांनी पुढे पाणी राहायला जायचं, सांगा राहिलं का पाणी जायचं? इतक्या दिवस फक्त तालुक्याच्या दुष्काळाच्या बैठका व्हायच्या आणि ते सांगायचे आमचं तालुक्याचं दुष्काळाचं मॉडेल बनलं. काय दुष्काळाचं मॉडेल होतं की आपल्या बघायला पाहिजे ते 150 टँकर लावून द्यायचे. फक्त कागदावर टँकर होते, पाण्याचा पत्ता नाही. लोक पाण्यापासून मरून गेले, वंचित राहिले. पण आमच्या अमोल भाऊनी न टँकर लावला, न कुडा माफिया सांभाळला. आज प्रत्येक तालुक्याच्या गावामध्ये पाणी द्यायचं काम त्यांनी केलं. नळाद्वारे केलं असेल, पाटाद्वारे केलं असेल, हे आपल्या तालुक्याचं परिवर्तन आहे. आणि लोकांच्या मध्ये एक प्रकारचं दहशतीचं वातावरण निर्माण करून लोक आपल्या पायाजवळ राहिले पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न अनेक वर्ष तालुक्यात झाला. आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा आपला उमेदवार अमोल खताळ यांना आपण उमेदवारी दिली. एक सामान्य आपला कार्यकर्ता म्हणून आपल्यासाठी अहोरात्र झगडणारा म्हणून अमोलला आपण त्या ठिकाणी सर्वांनी पाठबळ दिलं. आणि एक सामान्य कार्यकर्त्याकडून ज्यावेळी आपल्या प्रस्थापित माणसाचा पराभव झाला, त्यांचा धुमीपछाड झाला, स्वाभाविकपणे त्यांना ते दुःख पचवता येत नाही याचा एक विषय त्याच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून महायुतीचं काम हे विकासाचं काम. एका बाजूला दहशतवाद आपल्याला मोडायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला तालुक्यामध्ये विकासाचं एक नवं पर्व आपण जे सुरू केलंय त्याला अधिक त्याला उभारी द्यायची आहे. त्यासाठी आपल्या जनता जनार्दनाला माझी विनंती आहे की आपण शांततेचा मार्ग स्वीकारा, कायदा हातात घेऊ नका. आमची व्यापारी बंधूंना विनंती आहे, काय तुम्ही धाक दरवाजाला घाबरू नका. तुमचा अमोल भाऊ भक्कम आहे, पण तुम्हाला संरक्षण देण्याचं. अमोल भाऊ मागे आम्ही सक्षमपणे उभे आहोत, तेव्हा तुम्ही चिंता करण्याचे कारण नाही. आणि म्हणून मित्र, अतिशय अल्पावधी काळामध्ये काय घटना रात्री घडली, मी अमोलची ताबडतोब बोललो. नखावून गेलं खरं. ते कुठं शस्त्र असतं तर काय घडलं माहीत नाही. हे सगळे माथेपुरू आहेत. सत्ता गेले तर त्यांना पचनी पडत नाही. प्रत्येकाने आपल्या छातीची ढाल करून अमोलसाठी त्या ठिकाणी भक्कमपणे त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. त्यांच्या महायुती कार्यकर्ते तगड्या तोडा आहे कोण म्हटलंय? अशा धमक्या देणाऱ्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे
त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे ही आमच्या निमित्तानं मागणी आहे. मी सगळ्या कार्यकर्त्यांचं मन भरभरून कौतुक करतोय. इथे काय आपल्या गाड्या द्यावं लागल्या नाही. आपल्या नेत्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी स्वतःहून हजर आहेत. पुढे कामगार आणावं लागले नाही, पुढे कारखाना बंद ठेवावा लागला नाही, पुढे दूध संघ बँक ठेवावं लागलं नाही, पुढे शाळा कॉलेज बंद ठेवावं लागले नाही, रोजाना माणसं आणावं लागले नाही. हे अमल भाऊचं प्रेम तुम्ही या निमित्ताने व्यक्त केलेलं. हे प्रेम उद्या तालुक्याच्या प्रत्येक परिवर्तनाची नांदी ठरणार आहेत. त्याचे तुम्ही साक्षीदार आहात, त्याचे तुम्ही हकदार आहात. की आपण त्या ठिकाणी जाणीव ठेवून आपण काम करूया. पुन्हा एकदा घटनेचा निषेध करत आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून